नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमी अपडेटेड माहिती देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कार्यालयाच्या अंतर्गत एक प्रेस नोट. यामध्ये काय आहे पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपले विद्यार्थी मित्र आपले पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी आपण नेहमी अपडेटेड माहिती घेऊन येत असतो. तर बघा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. तर यांचं ग्राउंड कधी आहे याची तारीख आता फिक्स झालेली आहे. जवळपास फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्यापाशी हे आपण कुठलंही फेक न्यूज देत नाही, तर आपण ओरिजिनल सांगत असतो कंटेंट. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, आणि अशाच नेहमी अपडेटसाठी आपलं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25च्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबतचा सांगण्यात आलेला आहे अहवाल. तर या ठिकाणी बघा काय म्हणलेलं आहे. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की या कार्यालयाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई किती तर 53 रिक्त पदे भरण्याकरिता 20/1/2026 पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. बघा, 20/1/2026 पासून तुमची मैदानी चाचणी होणार आहे. पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खरंच खूप मोठी आणि अपडेटेड माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी आपले विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना कदाचित ही माहिती नसेल, तर कृपया करून हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ही तुमची जबाबदारी आहे. जास्त काही अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. बघा आता या ठिकाणी काय म्हणण्यात आलेलं आहे, पुढे पाहायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी जबाबदारी कर्तव्य नेमण्यात आलेले सदर जबाबदारी चोखपणे बजवावी या संदर्भात यांनी ही नोटीस काढलेली आहे. तर बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे. नेमणूक कोणाची कर्तव्य, कोणाला नेमून दिलेलं आहे, त्यांची कर्तव्य आणि जबाबदारी पाडण्यासाठी या ठिकाणी अधिकारी आहेत. तर बघा या ठिकाणी काय काय सांगण्यात आलेलं आहे आपण पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे, कारण तुम्हाला कळणार आहे कुठपर्यंत तुमची मैदानी चाचणी होऊ शकते. कारण इथे या ठिकाणी शक्यतेची घोषणा केलेली आहे त्यांनी. मागे पुढे जाऊ शकते तारीख, त्यामुळे आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी बघा, राखीव पोलीस निरीक्षक किंवा राखीव पोलीस उपनिरीक्षक यांना हे अधिकारी जे आहे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे मैदानाची देखभाल करायची, विविध ठिकाणी ताडपत्री व्यवस्था करण्याकरिता आवश्यक कारवाई करायची आहे त्यांना. त्यानंतर श्रेष्ठ क्रमांक तयार करण्याची कारवाई सुरू करायची आहे त्यांना. स्टॉप वॉच मेजरमेंट टेप प्रमाणित करणे व्यवस्था करावी लागणार आहे. उंची मापक प्रमाणित करून व्यवस्था करायची आहे. स्वच्छतागृहाची व्यवस्था करायची आहे. गुण तालिका फलक योग्य ठिकाणी लावायचा आहे. लेबर साफसफाईची व्यवस्था त्यांना करायची आहे. यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे, कारण आता पोलीस भरतीचं ग्राउंड आहे. त्यामुळे आता या पुढे बघा काय म्हणलेलं आहे. पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा स्थानिक गुन्हे शाखेला कोणतं जबाबदारी दिलेली आहे. तर बघा, उमेदवार व पोलीस अधिकारी अंमलदार मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांच्याकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा किंवा स्थानिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे. उमेदवार व पोलीस अधिकारी अंमलदार मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांच्याकरता काय करायचे आहे, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. कारण ते विद्यार्थी मित्र खूप संख्येने येत असतात तिथं. पहिल्यांदा फिजिकल असल्यामुळं तिथं शारीरिक चाचणीसाठी येत असतात. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेसाठी असेल किंवा तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असेल, ती त्यांना सेवा तिथं पाण्याची सोय उपलब्ध करून द्यायची आहे. आता पोलीस उपअधीक्षक या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. पोलीस भरती संदर्भात लागणारे आवश्यक शिक्के असतील, अर्ज असतील, फॉर्म असतील, छापून घेणे व लेखन साहित्य पुरविण्याचं काम पोलीस उपअधीक्षकांना देण्यात आलेलं आहे. आता पोलीस उपअधीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक जे असतील त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे. 1600, 800, 100 मीटर धावपट्टीची व्यवस्था करायची आहे त्यांना. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक असेल किंवा पोलीस उपनिरीक्षक असेल, मेस व्यवस्थापक असतील त्या ठिकाणचे, तर त्यांना चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था करायची आहे. त्यांच्यावरती कर्तव्य जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक असेल किंवा उपनिरीक्षक असेल त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे. बघा, सूचना फलक बॅनर तयार करून दर्शनी भागात लावायचा आहे, ज्या ठिकाणी
दिसेल अशा ठिकाणी लावायचं आहे. आता या ठिकाणी या अधिकाऱ्यांना काय काम दिलेलं आहे, पोलीस निरीक्षक असतील यांना काय सांगितलेलं आहे, तर रोड रोलरने मैदान तयार करण्याची जबाबदारी यांच्यावर दिलेली आहे. वाहतूक पोलिसांना काय सांगण्यात आलेलं आहे, वॉटर टँक पुरवणे, दुरुस्ती करणे, उमेदवारांना ने-आण करणे यांची जबाबदारी आहे. पोलीस वाहतुकींना काय सांगण्यात आलं आहे, बॅरिकेड जे असतात मैदानावर व इतर ठिकाणी लावायला सांगण्यात आलेले आहेत. पोलीस निरीक्षकांना काय सांगलेलं आहे, जीविशा जे आहेत पोलीस निरीक्षक त्यांना सांगण्यात आलेले आहे की बंदोबस्त योजना तयार करणे व अधिकारी, अंमलदार व कर्मचारी यांना ओळखपत्र देऊन हमीपत्र द्यावे असं याच ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पोलीस निरीक्षकांना काय सांगण्यात आलेलं आहे बघा, बिनतारी संदेश जे असतात अधिकारी त्यांना सांगण्यात आले की लाईटची व्यवस्था असेल, साऊंड सिस्टम, वायरलेस सेट व्यवस्था करणे, CCTV व्हिडिओ कॅमेरा स्क्रीनिंग व्यवस्था करून योग्य ठिकाणी लावणे, देखभाल करणे, भरती संदर्भात डेटा संग्रहित करणे. बघा आता या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याची जबाबदारी यांच्याकडे देण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या भरतीबाबत माहिती संगणकामध्ये भरणे कामी संगणक प्रिंटर, संगणक रूमची व्यवस्था करणे आता असं सांगण्यात आलेलं आहे. बघा पुढे काय म्हणले, पावसाळा असल्याने वायरिंग व्यवस्था करणे आहे. पावसाळा म्हणजे तर कदाचित पाऊस वगैरे आला तर त्याच ठिकाणी व्यवस्था करणं गरजेचं आहे. अभ्यागत कक्ष आणि जनसंपर्क आदी हे प्रेस नोटचं काम त्यांना करायचं आहे. त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक किंवा मंत्रालयीन कर्मचारी आहेत, भरती संदर्भात पत्रव्यवहार व सोपवलेली कर्तव्य विहित वेळेत पूर्ण करून त्याबाबत अहवाल सादर करायचा आहे त्यांना. त्यानंतर पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक असतील त्यांना NLDची व्यवस्था करायची सांगण्यात आलेलं आहे त्यांना. पोलीस उपनिरीक्षकला अशा पद्धतीने कामं दिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.